2025 वटपौर्णिमा चुकूनही या रंगाची साडी आणि या रंगाच्या बांगड्या घालू नका। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या वर्षीची वटपौर्णिमा 10 जून 2025 मंगळवार रोजी आलेली आहे। वटपौर्णिमाविषयी संपूर्ण माहिती, पूजा विधी, साहित्य, मुहूर्त, या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या, नेसाव्या, कोणत्या नेसू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या घालू नये, गरोदर महिला असतील, मासिक धर्माच्या महिला असतील, काय करावं, काय टाळावं, कोणते नियम पाळावे, त्याचबरोबर उपवास कधी करावा, उपवास कधी सोडावा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा। यंदाची वटपौर्णिमा 10 जून मंगळवार रोजी आलेली आहे। वटपौर्णिमा का साजरी करतात, तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतोष केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे वटपौर्णिमेचा। त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली। या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो। वडाचे झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते। वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश, तीन देवांचे स्थान आहे। जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्य फळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते। ब्रह्मा, विष्णू, महेश, तिने देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। म्हणून प्रत्येक सवाशीण स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी। तसेच या वर्षाची वटपौर्णिमा 10 जून 2025 मंगळवार रोजी आलेली आहे। पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 10 जून मंगळवार रोजी सकाळी 11:35 ही पौर्णिमा प्रारंभ होणार आणि दुसऱ्या दिवशी 11 जून दुपारी 1:13 ही पौर्णिमा तिथे संपणार आहे। आता बरेच महिलांना प्रश्न पडलेला असेल की वटपौर्णिमा 10 तारखेला साजरी करावी की 11 तारखेला, तर वटपौर्णिमा या वर्षाची वटपौर्णिमा 10 जून 2025 मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत। पण बघा, 10 जूनला मंगळवार आलेला आहे, आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे। सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचे आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येतात। तर असं करू नका महिलांनो, सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला। तर या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे। माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून आंघोळ करायची आहे। लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील, तिन्ही देवता प्रसन्न होतील म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा। त्याचबरोबर या दिवशी महिलांना आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवाची छान अशी विधिवत पूजा करायची आहे। मंगळवार आलेला आहे, या वर्षीची ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे। आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी विधिवत पूजा करा। मूर्ती असेल, फोटो असेल पुसून घ्या। मूर्ती असेल छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे। मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा। त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे। आता तुम्ही खणा नारळाची नाही भरली तरी चालेल, वटपौर्णिमेला देवी आईची ओटी तर चालेल, पण गहू आणि आंबा या 2 वस्तू आईच्या ओटी भरायची आहे।
एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा, किंवा आपल्याकडे वडाचे पान असतील तर तुमच्याकडे तर त्या एक वडाचे पान घ्या. देवघरात सुद्धा एखाद्या ताटलीवर एखादा वडाचे पान ठेवा. मूठभर गहू घ्या. दोन्ही मूठ तुम्हाला गहू घ्यायचे आहे. देवी आई समोर ठेवा. त्यावर एक आंबा ठेवा. हळदी कुंकू फूल वाहून देवी आईची ओटीची पूजा करा. तुमच्या मनात जी इच्छा असेल ती देवी लक्ष्मीला कुलस्वामिनीला सांगा. तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे. हळद कुंकू फूल वाहून तुळशी मातेची पूजा करायची आहे. देवघरात देवांचे तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. काही महिला घाईघाईत करतात. आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात, मग घरातल्या देवाची. असं करू नका. आधी आपल्या देवाची पूजा करा आणि मगच तुळशी मातेची पूजा करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा. नुसती गव्हाने आणि आंब्याने भरली तरीही चालेल. ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्व आहे. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो आंब्याने, तेव्हा गावाला खूप महत्व आहे. महिलांनी या दिवशी गव्हाचाच वापर करावा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ मोठी ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना, 5 बायकांची ओटी भरताना तुम्ही मोठमोठे गहू वापरायचे, तांदूळ वापरू नका. गव्हाला खूप महत्व आहे. सोन्यासारखा सुख आहे. ईश्वरी तुमच्या ओटीत देवी आहे. साक्षात लक्ष्मी माता देवी म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर अवश्य नेचा परिधान करा. सुख सौभाग्याचा प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. म्हणून हिरवा रंग, जास्त करून हिरवा रंग परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाचा शुभारंभ आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू, आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे. म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तुम्ही ती परिधान करू शकता. त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे प्रेमाचे प्रतीक आहे. हे सुद्धा रंग तुम्ही वापरू शकता. हिरवा, लाल, पिवळा, गुलाबी, ऑरेंज, जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता. पण चुकून सुद्धा या रंगाची किंवा तुम्हाला जर वाटत असेल रंगावर इतर बॉर्डर आहे, पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका. मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा. शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहेत. हिरवा रंग परिधान करा, लाल रंग परिधान करा, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा या सर्व प्रकारच्या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो. तुम्ही वांगी कलरची साडी असेल तुमच्याकडे ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. पण चुकून सुद्धा पांढरा रंग असेल तर किंवा काळा असेल, घरी असेल डार्क किंवा निळा असेल अशा कलरच्या साड्या आपल्याला टाळायचे आहेत. या दिवशी तरी चुकून सुद्धा या रंगाच्या साडी अजिबात परिधान करू नका. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला. आधीच्या असतील त्या तुम्ही 4 दिवसात वगैरे वापरले असतील, कुठे गेलेले असतील, तुम्ही सुटकात वगैरे घातलेल्या बांगड्या, अशा बांगड्या काढून टाका. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान जरा कमी भरल्या तुम्ही तरी चालेल, 6 भरल्या तरी चालेल,
तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल, किमान वटपौर्णिमेची पूजा आहे तोपर्यंत तरी तुम्ही हातात बांगड्या घालून त्या दिवशी प्रत्येक सवासनी स्त्रीने छान साडी नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान असा शृंगार करून वडाची पूजा करायची आहे। महिलांना वडाची पूजा करताना मी म्हणेल वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची। फांद्या वगैरे तोडून आणलेले आहेत आणि त्याची तुम्ही पूजा करता असे करू नका। तुम्हाला जर झाड लावायचं असेल वडाचं तर ते तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि त्या झाडाची पूजा केली तरी ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तरी अतिशय उत्तम, पण फांद्याची पूजा करू नका। फांद्या तोडायची चूक अजिबात करू नका। या दिवशी आपल्याला झाडाची पूजा करायची आहे। बऱ्याच ठिकाणी झाड असतात, आपण झाडाखाली जाऊनच पूजा करतो। या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका। कोणत्या रूपाने देवी आहे आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार घेऊन जाईल, मान सन्मान करून जाईल सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मान सन्मान करायचा आहे। कोणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे। मांसाहार पण होणार नाही याची काळजी घ्यायची। जेवढे झाड लावाल तेवढे लावा। या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचे झाड लावा, तुळस लावा। हा दिवस अतिशय शुभ आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची पण प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे। महिलांनी मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा। प्रसन्न मनाने केलेली पूजा, व्रत, उपवास फळ देऊन जातात, म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा। या दिवशी वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे तर 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, कापूर, पंचामृत, दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, गहू आणि फुलं वगैरे तुम्हाला लागतील। जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार घेऊन येऊ शकता। या सर्व वस्तू आपण नेहमी पूजा करतो। आपल्या सर्व महिलांना माहीत आहे, प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापन करायचंय। पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे। तुम्ही विड्याची 2 पानं मांडा, त्यावर सुपारी ठेवा आणि गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे। हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, दुर्वा वाहून पूजा करायची। नंतर आपल्या वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करून हळदी, कुंकू, फूल वाहून पूजा करायची आणि नंतर लगेच धागा गुंडाळायचा आहे। सौभाग्याचा अलंकार नेसलेले असेल तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे। मूठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेसाठी भरायची आहे। तुम्ही जशी दरवर्षी पूजा करताना तशी पूजा करायची आहे। जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा, जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ईश्वरीने गोकुळाने फुलून राहावं असे मनापासून आपल्याला वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे। स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे। किमान वडाची पूजा करेपर्यंत नक्की उपवास करा, नंतर तुम्ही खाल्लं तरी चालेल। काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात। आता तुमची जशी परंपरा आहे तसे तुम्ही वडाची पूजा करू शकता आणि घरी गेल्यानंतर उपवास सोडा किंवा सोडू नका। आता गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांतीसाठी प्रार्थना करायची आहे। पूजा करू नका। गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे, या वर्षी पूजा करू नका आणि
तुम्ही वडाच्या झाडाखाली, तर मग तुम्ही हळदी कुंकू फूल वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरी चालेल, पण कोणाची ओटी भरू नका, कोणाकडून ओटी भरून घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि कुणाला तुम्ही ओटी देऊ नका, ही चूक करू नका. गरोदर महिलांनी नियम जरूर पाळा. आता एक गोष्ट सांगत आहे महिलांनो, आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीचा सूतगुंडी दुसरीला देऊ नका. ही चुका अजिबात करू नका. बऱ्याच वेळा असं दिसते की 7 फेरे मारून घेताना सूतगुंडी तोडून घेतात आणि दुसरीला देऊन जातात. अशी चूक अजिबात करू नका. वडाला 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा तिथेच सोडून द्या. कापायची चूक करू नका. आपलं पूजेचे ताट तयार करायचं आणि सगळ्या वस्तू आहेत का नाही त्या काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची गुंडी असायलाच हवी. अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमा साजरी करा. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मैत्रिणींनो.